वर्षी पाईपलाईनचं काम चालू होतं. तर ते कॉर्पोरेशन महानगरपालिकेनं आता पावसाचे दिवस असून आता बंद पाऊस झाला. तर कोल्हापुरामध्ये पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे, तरीसुद्धा काल 2 दिवसापूर्वी पाईपलाईनचं काम केलेलं आणि ह्या काम करत असताना काम पूर्ण झालं म्हणून त्याच्यावर केलं. तर कालपासून ह्या पाणी इतकं वाहत गेलेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय सर्वांनी. ह्या पूर्ण पाणी वाहत गेलेलं आहे. जवळजवळ लाखो लिटरच्या वरती कालपासून पाणी व्हायला लागले. याची कोणीही दखल घेत नाही. प्रशासन दखल घेत नाही, कॉर्पोरेशन घेत नाही. कॉर्पोरेशननी हा बघितलं पाहिजे. निदान इथल्या नागरिकांनी ते येता जाता फक्त बघायची भूमिका करायला लागल्यात. बघतात जातात, पाणी घालतात. तर पाण्याची कुणालाही पर्वा नसल्या झाल्या. कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांनी राधानगरीला धरण एवढं कशासाठी बांधलेलं आहे? लोकांच्या पाण्याच्या सोय उपयोग करण्यासाठी. तरीही कोल्हापुराच्या नागरिकांना बाबा या पाण्याचं महत्त्व अजून कळालं नाही. त्यामुळे की लवकरच हा व्हिडिओ मी आता न्यूज इंडियाला पाठवत आहे. ते लवकरच आयुक्तांनी ह्याची दखल घ्यावी आणि या पाण्याचं काय असेल तर नियोजन पूर्ण करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला प्यायला नाही, तासभर पाणी येते आणि जाते. माणसांनी पाणी कसं आम्ही हे करायचं? वयस्कर माणसांनी कुठे जायचं पाण्याला? मग बघा इतके वर्ष आता ह्या वयस्कर व्यक्ती आहेत, त्याच्या बोला लागल्यात, तरी माणसांना पाण्याचं महत्त्व अजून कळना. आता काय करावं ह्या गोष्टीला? प्रशासन महानगरपालिका काय करते? ठीक आहे, आता वेस्ट पाणी जायला लागले. मग बघा किती पाणी वेस्ट गेलेलं आहे. पाणी निघाले आम्हाला सकाळी 7लाच पाणी गेले. मग आणि उगच एवढं बारीक पाणी ते करंगळीसारखं, काय वर चढत नाही, काय नाही. खाल्लं पाणी वर कसं येतं